रवींद्रांजली म्हणजे गुरु रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली कवितांचं प्रस्तुतीकरण श्रेयाताई राजवाडे आणि मंजिरीताई धामणकर या दोघी करत आहेत. वेळेअभावी त्यांचे परिचय आम्ही पाळलेले आहेत, तर मी डायरेक्ट त्यांना कार्यक्रम सुरू करायची विनंती करतो. आत्ताच जयंती झाली आणि रवींद्रनाथ ठाकूर एक खूप मोठं नाव आहे. आपल्याला सगळ्यांना रवींद्रनाथ ठाकूर म्हटलं की पहिल्यांदा शांतिनिकेतनचीच आठवण होते. आणि रवींद्रनाथ ठाकूरांच्या बंगाली कवितांच्या आणि साहित्याच्या प्रेमापोटी खुद्द पु ल देशपांडे हे बंगालमध्ये खास बंगाली शिकण्यासाठी म्हणून राहायला गेले होते. तो त्यांचा सगळा काळ, ही खूप मोठी गोष्ट आहे की बंगाली त्यांना शिकावीशी वाटली, कारण रवींद्रनाथांच्या कलाकृती इतक्या सुंदर होत्या की त्या मूळ त्याची भरपूर रूपांतरही झाली होती, पण त्या मूळ भाषेतून ती समजून घ्यावी, त्या मूळ भाषेतून त्याचं सौंदर्य समजावं, ह्यासाठी पु ल देशपांडे स्वतः बंगालला गेले होते आणि तिथे शांतिनिकेतनमध्ये राहिले होते. हा त्यांचा जो काळ आहे तिथे राहण्याचा, ह्या काळामध्ये त्यांनी जे काही अनुभवलं, जे काही अनुभव घेतले, रवींद्रनाथांच्या संगीताचा, त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या चरित्रपटाचा, त्यांच्या गाण्यांचा, कवितांचा आनंद घेतला, ते सगळं चित्रण त्यांच्या मनात व्यक्त झालेल्या सगळ्या भावना व्यंगचित्रे ह्या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मंजिरीताई बंगाली अतिशय उत्तम जाणतात, उर्दूही जाणतात. रवींद्रनाथांच्या सहज पाठांचं मंजिरीताईंनी, सहज पाठामधल्या सगळ्या कवितांचं मंजिरीताईंनी रूपांतरण केलेलं आहे मराठीमधून आणि ते त्याच छंदात केलेलं आहे. जशी मूळ कवितेची चाल आहे तशीच्या तशी त्यांनी मराठीत आणली आहे. आपल्याला वाटणारही नाही की या मराठी कविता म्हणजे मूळ बंगालीतून आलेल्या आहेत. इतक्या त्या मराठी, जादू आहे त्यांच्याकडे, जादू आहे, खरंच जादू आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्या कविता आणि त्यांना त्यांच्या कवितांना थोडासा एक बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो पार्श्वभूमी मिळावी म्हणून व्यंगचित्रांमधले काही उतारे मी सादर करणार आहे. मंजिरीताई आणि मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. व्यंगचित्रातल्या उतार्यापासून सुरुवात करते. हे सगळे पु ल देशपांड्यांचे तिथले अनुभव आहेत. तपोवनाच्या कल्पनेनं रवींद्रांना लहानपणापासूनच वेड लावलं होतं. जुन्या आश्रमीय शिक्षण पद्धतीवर त्यांची केवळ एक कल्पनारम्य वातावरण एवढ्यासाठी श्रद्धा नव्हती. त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. यंत्रयुगाची चाहुलही या कवीला वसंत ऋतूच्या चाहुलीसारखी फार आधी लागली होती. माणूस निसर्गापासून दूर जाईल, त्याची उदात्ताची ओढ कमी होईल, कारकून बनवायच्या इंग्रजांनी काढलेल्या शाळा, कॉलेज नामक फॅक्टऱ्यांमध्ये त्याचा आत्मा केवळ पोटभरू वृत्तीतच रंगेल, हा धोक्याचा इशारा ह्या द्रष्ट्या कवीने 500 वर्षापूर्वीच दिलाय. वृक्ष झऱ्यांचे गूढ मधुर गुज ऐकण्याची इच्छाच संपली की जीवनातल्या सौंदर्याला पूर्णविराम मिळतो. जीवनातले गाणे संपते, सुंदर स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्याची जिद्दच संपते. रवींद्रांनी हजारो कविता लिहिल्या, नाटकं लिहिली, कादंबऱ्या, प्रवास वर्णने, पत्रे, निबंध असं खूप काही लिहिलं. पण रवींद्रनाथ टागोर या माणसापुढे मी जर मनसोक्त लोटांगण घातलं असेल तर प्राथमिक शाळेची ही पाठ्यपुस्तके रचल्याबद्दल. वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असेल, केशवसुतांनी म्हटलंय. पण शैशवाचं स्मरण म्हणजे काय ते सहज पाठ वाचल्यावर कळतं. ही पाठ्यपुस्तके म्हणजे रस, गंध, रंग, नाद यांच्या सृष्टीतली आनंददायक सहल आहे. त्यांनी पोरांना अद्भुतातच नेले असं नाही, पण त्यांच्या बालसृष्टीतले त्यांचे मैतर कोण हे नीट पाहिलं. एक एक धडा म्हणजे सुंदर शब्दचित्र आहे. त्यांना कधी छंदलईचे पैंजण बांधून नाचायला लावलंय, कधी रंगाचा साक्षात्कार घडवलाय. भोवतालचे जग पाहायला, ऐकायला आणि आपण काही शिकतो आहोत असे न वाटता शिकायला लावणारे ते धडे. शांतिनिकेतनातल्या वास्तव्यात ह्या सहज पाठांनी माझं हरवलेलं बालपण मला परत आणून दिलं. दहा
कविता आहेत एकूण या सहज पाठमध्ये. आणि मी बंगाली शिकले तेव्हा साहजिकच इयत्ता पहिलीचं पुस्तकच होतं आम्हाला, कारण आम्ही इयत्ता पहिलीतच होतो बंगालीच्या. आणि मी अक्षरशः झपाटून गेले की इतका सुंदर कल्पनाविलास आणि इतक्या सुंदर कविता बालपणामध्ये वाचायला मिळाल्या. तर म्हणून तुम्ही बघितलं असेल की बंगाली किती कलासक्त असतात आणि किती कलाकार बंगाली आहेत. तर त्यातल्या काही कविता सादर करते. बहुतेक कवितांचं ऋतूशी नातं आहे, पण ही जी मी आता कविता सादर करते ती खूप प्रसिद्ध आहे. ऋतूचं नाही पण एका तळ्याचं वर्णन आहे. नाम तार मोती बिल बहु दूर जोल. आता मी काय करणार आहे की फक्त 2 ओळी किंवा पहिलं ध्रुवपद हे बंगालीचं वाचणार आहे, म्हणजे तुम्हाला एकूण त्या छंदाची कल्पना येईल. आणि मग माझी मराठीतली वाचणार आहे, कारण तर खूप वेळ जाईल. नाम तार मोती बिल बहु दूर जोल, हाश गुली भेषे भेषे कोरे कोलाहल, পাকে চেয়ে থাকে বক চিপ পড়ে চলে, মাছরাঙা ঝুপ করে পড়ে এসে জলে। नाव त्याचे मोती तळे केवळ येते जळ, नाव त्याचे मोती तळे केवळ येते जल, हंस पोहती करीती किती कलकल, चिखलात उभा बक उंच उडे घार, चिखलात उभा बक उंच उडे घार, खंड्या झपकन झेपावतो पाण्यावर. माचरांगा असं बंगाली नाव आहे खंड्याला. खंड्या झपकन झेपावतो पाण्यावर, इथे तिथे वस्त्या जाग्या गवता खालून, जलधारा चाललेली वळून वळून. किती शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करता बघा. इथे तिथे वस्त्या जाग्या गवता खालून, जलधारा चाललेली वळून वळून, भात शेती अर्धी बुडलेली कोठे दिसे, भात शेती अर्धी बुडलेली कोठे असे, ऊन पडता त्यावरी दिव्य शोभा दिसे, कृषक नावेने येतो धान्य ते कापतो. इतकं मोठं तळ आहे ते की एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायला त्या नावेने तिथे सगळे व्यवहार चालतात. कृषक नावेने येतो धान्य ते कापतो, कोळी गीते गात सांजेला तो परततो, म्हशी संगे गुराख्याचा पोर पार जातो, कोळी जाळी फेकून या मासे पकडतो, ढग तरंगत आकाशातून चालती, ढग तरंगत आकाशातून चालती, शेवाळ्याचे पुंज पाण्यावर तरंगती. काही वेळापूर्वी आपण प्रकाश सरांनी दाखवलेले फोटो पण बघितले आणि त्याच्यात त्यांनी पण म्हटलं की निसर्गाच्या जितकं आपण जवळ जातो तितकं त्याचं जास्त उदात्त स्वरूप आपल्याला समोर येतं आणि त्याच्यावर जितकं आपण प्रेम करू तितका तोही आपल्यावर प्रेम करतो. रवींद्रनाथांनी हेच अनुभवलं आणि हेच मुलांनीही त्यांच्या डोळ्यांनी बघावं म्हणून प्रयत्न केले. याच आता पुढचा व्यंगचित्रातला पुढचा उतारा वाचते. या सहज पाठात जसजशी माझी प्रगती होत चालली तसतसा टागोरांचे मुलांचे कुतूहल वाढवण्याचे, त्यांच्या संवेदना अधिक तीव्र करण्याचे सामर्थ्य केवढे मोठे होते याचा प्रत्यय यायला लागला. कुठेही म्हणून उपदेशाचा स्पर्श नाही, उलट त्या पोरांची स्वप्नच जणू त्यांच्याशी त्या पुस्तकातून बोलत होती. रोजच्या जगण्याचा अनुभव छंदातून नाचत आला. मग त्या पहाटे बरोबर सारे गाव कसे जागले, माणसे कशी कामाला लागली त्याचीही चित्रे. हे एका नदीचं वर्णन आहे आणि वैशाखात तिचं पाणी कसं असतं आणि आषाढाचे घन बरसल्यानंतर तिचं रूप कसं बदलतं, हे असं दोन्ही मी म्हटलं तसं ऋतूंची नातं आहे या कवितेचं. आमादेर छोटो नदी चले बाके बाके, आमादेर छोटो नदी चले बाके बाके, বৈশাখ মাসে তার হাঁটু জল থাকে, পার হয়ে যায় গরু পার হয়ে গাড়ি, দুই ধার উঁচু তার ঢালু তার পাড়ি, आमची छोटीशी नदी चाले लचकत, आमची छोटीशी नदी चाले लचकत, गुडघा भरच पाणी असे वैशाखात, आमची छोटीशी नदी चाले लचकत, गुडघा भरच पाणी असे वैशाखात, ओलांडून जाती गुरे गाडी ओलांडते. एवढंच पाणी असतं. ओलांडून जाती गुरे गाडी ओलांडते, दोन्ही कडा उंच किनारे ते उतरते. आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं सगळं. दोन्ही कडा उंच किनारे ते उतरते, चमचमे वाळू चमचमे वाळू नाही कोठेही चिखल, एका ताटी काश बन फुले ती धवल, साळुंक्यांचा थवा कच कच किती बाई, साळुंक्यांचा थवा कच कच किती बाई, रात्री ऐकू येते कधी मधी कोले कुई, आंबराई तालवन आसपास तिच्या, आंबराई तालवन आसपास तिच्या, गावाचा बामण पाडा छाये खाली त्याच्या.
काठावरी मुले मुली स्नान करताती, काठावरी मुले मुली स्नान करताती, पंचात पाणी घेऊन अंगावर घेती. तो काळ बघा, म्हणजे ती अशी आंघोळ मुला मुलींची. सांज सकाळला कधी स्नान ते करून पंचा पसरून छोटे मासे धरतात. सांज सकाळला कधी स्नान ते करून छोटे मासे धरतात पंचा पसरून. लेकी सुना थाळ्या लोट्या रेतीने घासती, कपडे धुवून घर कामाला त्या जाती. आता आषाढ आला, आषाढ घन बरसे नदी भरत येते, आषाढ घन बरसे नदी भरत येती, उसळती लोट अति वेगाने वाहती. महावेगे खळ खळ कोलाहल किती, महावेगे खळ खळ कोलाहल किती, गढूळ जळी भोवरे गिरक्या घेताती. दोन्ही तीरी राणी बनी ऐकू येते साद, दोन्ही तीरी राणी बनी ऐकू येते साद, वर्षा उत्सवाला पाडा देतो प्रतिसाद, वर्षा उत्सवाला पाडा देतो प्रतिसाद. आपल्याकडे आपण बऱ्याचदा बघतो की लहानपणच्या कविता म्हणायला सुरुवात केल्या तर कदाचित आता बऱ्याच जणांना म्हणता येतील, पण माझ्या पिढीतल्या लोकांना फार कमी कविता पाठ असतील. आणि महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात हे फार उदाहरण कमी बघायला मिळतं की काही ठराविक कविता सगळ्याचा सगळा समूह कुठच्याही वयोगटाचा असू दे तो म्हणू शकतो, असं आपल्याकडे खरंच खूप कमी उदाहरण बघायला मिळतं. एका कवितेत अश्विनातल्या सोनेरी उन्हाचं वर्णन त्यांनी केलंय. आपल्याकडे छडी लागे छमछम विद्या येई घमघम असा सगळा प्रकार आहे, तर त्यांनी एक वर्णन केलंय उन्हाचं, आणि ते सुटीचं ऊन आहे. हे तर सुटीचं ऊन असं त्याचं वर्णन केलंय. बंगालमध्ये दुर्गापूजेची मोठी सुटी, मुले भाद्रपदापासून या अश्विनाच्या सुटीची वाट पाहत असतात. आणि म्हणूनच हा चहूक दिशांना सोने उधळत येणारा सूर्य पूजेच्या सुट्टीचे प्रकाश किरणांनी चित्र काढतो. पूजेला लागणाऱ्या फुलांच्या फुलवनावर उगवतो हा सूर्य. पूजार दिने रोवी, पूजेच्या दिवसातला सूर्य हा नेहमीचा कामाला धाडणारा, शाळेत चला चला असं म्हणत उगवणारा सूर्य नाहीये, सुट्टी सुट्टी असं सांगत येणारा सूर्य आहे. या साऱ्या कविता ही पोरं म्हणतात तरी कशी हे पाहायची मला फार उत्सुकता होती. आम्ही केवळ छडीच्या धाकाने केवळ गणितच सोडवली असं नाही, तर कविता देखील छडीच्या धाकानेच म्हटल्या. कविता म्हणण्यात आनंद आहे हे आमच्या बालपणी कोणी सांगितलंच नव्हतं. कविता पाठ केली की 5 मार्क मिळतात एवढंच ठाऊक. बंगाली माणसाचं बाल्य रवींद्रनाथांच्या गीतांमुळे साजरं झालं. संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते. मी सलीलला म्हणालो, चल आपण शिशुभवनाच्या वसतिगृहात जाऊया. आम्ही त्या सुंदर वसतिगृहात गेलो. सगळ्या चिमण्या घरट्यात परत आल्या होत्या. टुमदार बैठे वसतिगृह, भिंतीवरती नाना विविध चित्र होती. सगळ्या कलामहर्षींनी हरणे, बगळे, माकडे, वाघ, सिंह यांची किती सुंदर चित्र काढली होती. लांब लचक डॉर्मेटरी, चिमुकल्या खाटा, त्यांच्यावर मच्छरदाण्या सोडलेल्या. एका टेबलापाशी बाईंच्या भोवती 5-25 पोरींचा किलबिलाट चालला होता. आम्हाला पाहिल्यावर त्या पोरी उगाच लाजल्या काय, हसल्या काय, जिभा काय काढल्या, गंभीर काय झाल्या, खुदकन हसल्या, काही बोलायची सोय नाही. मी बाईंना हळूच विचारलं, या पोरींना सहज पाठातली गाणी म्हणता येत असतील ना? 1-2 गाणी म्हणायला सांगता का? 1-2 एकदा सरबत्ती सुरू झाली की आवरणं मुश्किल होईल, बाईंनी सांगितलं. आणि खरोखरीच जी सरबत्ती सुरू झाली ती संपेच ना. एकतर बंगाली म्हणजे ओची भाषा, त्यात चिमण्या ओठांचे चंबू झाले. एका पाठोपाठ एक अशी गाणी सुरू झाली. सलीलही बालपणी हीच गाणी शिकलेला, त्यानेही आवाज मिसळला. मधूनच तो एखादी ओळ विसरला की पोरींच्या आनंदाला उधाण. एवढा मोठा दाढीवाला कविता पाठ नाही. बंगालीत कविता पाठ करण्याला आवृत्ती म्हणतात. एका मागून एक आवृत्त्या निघत होत्या. त्यात या पूजेच्या सुट्टीची ओळ आल्याबरोबर त्या पोरींनी त्या ओळी म्हणताना पूजेच्या सुट्टीच्या नुसत्या कल्पनेनेच इतक्या जोरात त्या ओळी म्हटल्या की भिंतीवरची हरणं देखील घाबरून पळत सुटतील असं मला वाटलं. पूजार फुलेर बोले ओठे ओळी, पूजार रोवी, पूजेच्या फुलांच्या वनी उगवला, पूजेच्या दिनीचा रवी. हे जे आहे ना की ह्या लहान मुली म्हणतात, हा अनुभव मी घेतला आहे की मी शांतिनिकेतनात गेले होते तर पौष मेला डिसेंबर एंडला, आणि त्याच दिवशी शांतिनिकेतनमधला कॉन्व्होकेशन पण होतं. तर खुला मंच आणि अगदी थंडीतले सुंदर पहाट सकाळच्या वेळेलाच होतं. सगळ्या मुली अशा छान कलकत्ता साड्या नेसलेल्या, मुलं
धोतर आणि हे, आणि वरती त्यांचं ते उपरण असतं ते घेतलेलं. आणि मग ते शांतिनिकेतन गीत सुरू झाल्यानंतर तिथे जमलेला प्रत्येक जण त्याच्यामध्ये सामील झाला होता. आणि अक्षरशः अंगावर काटा आला की हे असं इतकं समूहगान इथे होऊ शकतं. आपल्याकडे असं मंजिरीदारी दिसत नाही ना सहजा की आपण सगळेजण एकच कविता हा समूह म्हणू शकतो. आता ना तुम्हाला म्हणजे कदाचित एखादं मिनिट वाढेल आपल्या कार्यक्रमातलं, पण मला इथे सांगणं फार आवश्यक वाटतं की हे बंगालमधलं बघून मी शाळेत असताना म्हणजे अगदी खूप 5वीत 6वीत वगैरे असेल तेव्हा मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी अशी कल्पना केली होती की असं महाराष्ट्रातही झालं पाहिजे म्हणून वसंत देसाई यांना त्यांनी महाराष्ट्राचे संगीतकार म्हणून नियुक्त केलं होतं. आणि सगळ्या शाळांमधून ती गाणी आम्हालाही त्या शाळेत गाणी शिकवायला आलेलं मला आठवतंय. उचललेस तू मीठ मोठं बरं साम्राज्याचा खचरा पाया किंवा बलसागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहो. पण त्यांचं अकाली निधन झालं. मग त्यांच्या जागी कोण तर मग सी रामचंद्रांना त्यांनी नियुक्त केलं, पण त्यांच्या बाकीच्या व्यापामुळे ते काही पुढे झालं नाही. पण जर वसंत देसाई राहिले असते तर आज महाराष्ट्रातही अशी गाणी ओठावर आली असती. आपलं दुर्दैव दुसरं काही. तर ह्याचा ना प्रकाशजी हे तुमचं जे मी प्रेझेंटेशन बघत होते तर मला हीच कविता आठवली. कुठे प्रकाशजी तुमचा जो पहिलाच फोटो होता बाहेर गेले वाटतं, पहिलाच जो फोटो होता ना की ते म्हणजे मी कविता वाचली की तुमच्या लक्षात येईल. এসেছে শরৎ হিমের পরশ লেগেছে হাওয়ার পরে সকাল বেলায় ঘাসের আগায় শিশিরের রেখা ধরে आलासे शरद थंडीची चाहूल हवेच्या अंगांगी भरे आलासे शरद थंडीची चाहूल हवेच्या अंगांगी भरे पहाटे पहाटे तृणाच्या टोकाशी दवाचे थेंब टपोरे. आठवलं तुम्हाला फोटो तो? म्हणजे अगदी ही कविता त्याला चक्कर बसली असती. आवळा वनाची होते थर थर पूर धडधडे भारी आवळा वनाची होते थर थर पूर धडधडे भारी पानगळ सुरू होणार म्हणून ऋतूचा सांगावा दारी. प्राजक्ताच्या शाखा कळ्यांनी भरल्या तगर डवरे फुली प्राजक्ताच्या शाखा कळ्यांनी भरल्या तगर डवरे फुली मालती लतेशी येती मधमाशा सांजेला आणि सकाळी गगनी मेघते वर्षुनी रिकामे आता सुट्टी काम नाही. गगनी मेघते वर्षुनी म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये त्यावेळेला काय चाललंय याची दखल टागोरांनी घेतली. गगनी मेघते वर्षुनी रिकामे आता सुट्टी काम नाही मजेत हवेत तरंगती ना कशाची कसली घाई तळ्यातील जल करे खळबळ काठावरी फुले नाना भाताची कोवळी शेते बहरली वाऱ्याने डोलती माना. आणि आता शेवटच्या 2 ओळी. जिथे पाहू तिथे सोनेरी प्रकाश जिथे पाहू तिथे सोनेरी प्रकाश सुट्टीची दिसते छबी पूजेच्या फुलांच्या वनी उगवतो पूजेच्या दिसाचा रवी. तो सूर्य सुद्धा वेगळा आहे पूजेच्या दिवसांचा. आणि हे तर म्हणजे एका मुलाचं कुतूहल बघा. काल होती फांदी रीती त्याचं आधी हे वाचते बघाले. काल छिलो डाल खाली आज फुले जाय भरे बोल देखी तुही माली হয় সে কেমন করে. काल होती फांदी रीती आज फुले बहरली काल होती फांदी रीती आज फुले बहरली माळी दादा सांगा ना हो जादू कशी ही घडली. झाडाच्या आतमधून होते त्यांचे जाणे येणे झाडाच्या आतमधून होते त्यांचे जाणे येणे कुठे लपविती तोंड कुठे हो त्यांचे राहणे घरी कोपऱ्यात कान टवकारून लपती घरी कोपऱ्यात कान टवकारून लपती वारा बोलाविता त्यांना कसे बरे त्या ऐकती. उशीरच आहे ना आता त्वरेने त्या तोंड धुती उशीरच आहे ना आता त्वरेने त्या तोंड धुती किती रंगांनी सजुनी घर सोडून या येते. असं ते का सांगा त्यांचे मातीच्या जवळी घर असं ते का सांगा त्यांचे मातीच्या जवळी घर. दादा म्हणे म्हणजे माळी दादा उत्तर देतोय. दादा म्हणे मी जाणतो आकाश हे त्यांचे घर. विविध रंगांचे मेघ येती जाती रे तिथून विविध रंगांचे मेघ येती जाती रे तिथून येते हवा प्रकाशही गुप्त द्वार उघडून. आणि
आणि सहजपाठमधली ही शेवटची कविता आहे. त्यातल्या कल्पनाविलास तर अक्षरशः थक्क करणारा आहे. त्याचे मूळ असं आहे की कोतोदिन धावे फूल उडे जाबो कबे जेथा खुशी शेथा जाबो भारी मजा होबे ताई फूल एक दिन मेली दिलो डाना प्रजापती होलो तारी की करी बेमाना. किती दिस फुला वाटे उडून या जावे किती दिस फुला वाटे उडून या जावे मौजेने मना जोगते मुक्त विहरावे. एके दिनी मग त्याने पंख पसरले एके दिनी मग त्याने पंख पसरले कोठे ना मनाई फुलं पाखरूते झाले. दीपकाच्या ज्योतीलाही रोज हाच ध्यास दीपकाच्या ज्योतीलाही रोज हाच ध्यास येईल बहार जर आले उडायास. अखेरीस तिज पंख लाभले क्षणात अखेरीस तिज पंख लाभले क्षणात काजवा बनली आता राही ना घरात. तळ्यातल्या पाण्यालाही खंत वाटे मनी तळ्यातल्या पाण्यालाही खंत वाटे मनी किती आनंदाने पक्षी उडती गगनी. एकदा पाण्याने शुभ्र पंख पसरले एकदा पाण्याने शुभ्र पंख पसरले मेघ होऊन या आकाशात झेपावले. मग आता त्या मुलाचं हे सगळं त्या मुलाचं स्वप्नरंजन आहे. मग शेवटी तो म्हणतोय मला वाटे घोडा व्हावे मैदानी दौडावे मला वाटे घोडा व्हावे मैदानी दौडावे वाटे मासा व्हावे पाणी कापत पोहावे वाटे पक्षी व्हावे गगनात विहरावे. कधी खरे होईल जे मनी वाटे व्हावे कधी खरे होईल जे मनी वाटे व्हावे. आता ही तर सहजपाठमधली गाणी झाली. पण रवींद्र संगीत हे पुन्हा एक वेगळं गारुड आहे. कारण काय त्यांची ती गाणी आणि त्याचा एक असं नियम आहे की ते जे रवी ठाकूर त्यांनी जी लावलेली चाल आहे त्यातच ते म्हणावं लागतं. आपल्याकडे कुठल्याही कवितेला कोणीही चाल लावून गाणं करू शकतं पण रवींद्र संगीतात ते अलाउड नाही. त्याच चालीमध्ये ते म्हणावं लागतं. तर ही आषाढ ऋतूची आषाढाला उद्देशून केलेलं हे गाणं आहे. त्याचं मी आधी 2 बंगाली ओळी म्हणते आणि मग त्यात चालीत मराठी एकच कडवं म्हणते. वज्र माणिक दिये गाथा आषाढ तोमार माला वज्र माणिक दिये गाथा आषाढ तोमार माला तोमार श्यामल शोभार बुके तोमार श्यामल शोभार बुके बितू तेरी जाला वज्र माणिक दिये गाथा आषाढ तोमार माला वज्र माणिक जडावाची आषाढातव माला वज्र माणिक जडावाची आषाढातव माला तुझ्या श्यामल साजिऱ्या वक्षी सौदामिनी ज्वाला वज्र माणिक जडावाची आषाढातव माला. हा बंगालीचं इकडून होतं. तोमार मंत्र बोले पाषाण गले फौशल पोटे तोमार मंत्र बोले पाषाण गले फौशल पोटे मोरू बोए अने तोमार पाए फुलेर डाला वज्र माणिक दिये गाथा आषाढ तोमार माला. तुझा मंत्र बळे पाषाण जरे पिकतर रे तुझा मंत्र बळे पाषाण जरे पिकतर रे मरुभूमी वाहे तव चरणी रे फूल झेला वज्र माणिक जडावाची आषाढ वज्र माणिक जडावाची आषाढातव माला तुझ्या श्यामल साजिऱ्या वक्षी सौदामिनी ज्वाला वज्र माणिक दिये गाथा आषाढ तोमार माला.
अशी गाणी जर आपल्याला मिळाली, कविता मिळाल्या, तर आता ह्या सभागृहात मंजिरीताईंच्या बरोबर मला वाटतं सगळ्यांनी ही गाणी म्हटली असती, हो की नाही? ह्या चालीत जर आपल्याला माहिती असती तर आज त्यांच्या सुरात सूर मिसळून आपण सगळे गायलो असतो आणि किती आनंद वाटला असता सगळ्यांना एकत्र गायला. व्यंगचित्रात पु ल देशपांडेंनी अगदी हेच म्हटलंय, बंगाल्यांचा कधीही वाटला नव्हता इतका हेवा मला त्या दिवशी वाटला. पुढे एकदा चांगल्या प्रौढ स्त्री पुरुषांच्या मेळाव्यात मी सहज या बालगीतांचा उल्लेख केला आणि गंमत अशी की त्या रात्री भोजनासाठी जमलेल्या निरनिराळ्या कुटुंबातल्या स्त्री पुरुषांनी ती गाणी कोरसमध्ये म्हणायला सुरुवात केली. तोवर माझीही ती गाणी पाठ झाली होती, त्यामुळे मीही त्यांच्या जोडीने आवाज मिसळला. ह्या बालगीतांचा पासपोर्ट घेऊन मी बंगाली कुटुंबात हिंडलो. आज 60ीत असलेल्या आजोबांपासून ते 6 वर्षाच्या नातवांपर्यंत सगळ्यांना ही गाणी पाठ होती. मला वाटलं काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या भारतीय भाषांमधून जर अशी 4-6 ओळींची गाणी निवडली आणि असली 5-50 गाणी साऱ्या देशातल्या पोरांना नाचत खेळत पाठ करायला लावली तर त्या गीतांच्या नात्याने सारा देश बांधला जाईल. सगळ्या भाषा शिकणे अवघड आहे, पण नाद, प्रास, छंद यांच्या जादूने मंतरलेली गाणी असली म्हणजे झालं. साऊंड ऑफ म्युझिक मधले ते सारेगमचे गाणं जगातली सगळी मुलं गातात. सगळ्यांना कुठे अर्थ समजतो आणि करायचा काय अर्थ? लय, छंद, नाद यांचा खेळ महत्वाचा. गाणे हरवून बसणे म्हणजे समाजाच्या म्हातारपणाचे लक्षण आहे. मुलांनी स्वतःच हे गाणं असं लिहिलंय आपल्यासाठी. हो, तर आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलेलो आहोत. त्यांचं ॲक्ला चॉलोरे हे आपल्याला माहितीच आहे. त्याची तिन्ही कडवी मी केलेली आहेत अनुवादित. तर एकच म्हणू का तिन्ही म्हणू? म्हणजे मला उत्तराची खात्री होती म्हणूनच मी हा प्रश्न विचारला. तर बंगाली फक्त एकच कडवं म्हणते. त्याच्यानंतर उर्दू गझलही पाहिजे. एकच छोटी. शोभाय फिरे जाए ओरे ओरे ओ भागा शोभाय फिरे जाए যদি গহন পথে যাবার কালে কেউ ফিরে না যায়, যদি গহন পথে যাবার কালে কেউ ফিরে না যায়, তবে পথের কাঁটা ও তুই রক্ত মাখা চরণ তলে একলা দলরে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, একলা চলো, একলা চলো, একলা চলো, একলা চলো रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, तू चल अकेला, चल अकेला, चल अकेला, चल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे. आताच्या कडव्याचं मराठी. चाहे सभी छोड़ चले अरे ओ रे ओ भागी तुझे छोड़ चले, मुश्किल समय हो राह कठिन कोई साथ ना चले, मुश्किल समय हो राह कठिन कोई साथ ना चले, तो रस्ते का कांटा अपने खून भरे पैरों से डाल कुचल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, कोई कुछ भी ना करे अरे ओ रे ओ भागी कुछ भी ना करे, चाहे मुंह फेर ले सभी डर के मारे चुप रहे, चाहे मुंह फेर ले सभी डर के मारे चुप रहे, तो तू दिल को खोले अपने मन की बातें ऊंची बानी बोल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, कोई दीप ना जले अरे ओ रे ओ भागी दीप ना जले, हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले, हो रात अंधेरी तूफानी कोई द्वार ना खुले, तो तू लौ लगा के अपनी हृदय ज्योति जलाए लिए जल अकेला रे, जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে
अकेला चलो रे, अकेला चलो रे, कभी अकेला चलो रे. आम्हा सोनार बांगला, आम्हा सोनार. मंजिरीने जरी एकला चालो म्हटलं असं तरी आम्ही सगळे तुझ्या बरोबर. Absolutely. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवां. मराठी ही गाणी व्हावीत खरंच असं वाटतं. हे मनापासून एक सुंदर गझल पुस्तक श्रेयाची परवानगी असेल नाही ऑन पब्लिक इतके कवी आहे तर आपण हे छोट्या मुलांचे पाहिजे ना. तुम्ही तयार, आपण पुढच्या वेळेस सादर करू आणि सगळ्यांनी अशी ती एकत्र म्हणावी. करूया खूप सुंदर आहे. पुढच्या संमेलनाला कोरस. कोरस पुढच्या संमेलनाला आपण कोरस मध्ये करूया आम्ही कोरसच म्हणू शकतो. हाँ अच्छा, कल चौदहवीं की रात थी. अरे वा 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 वा, ग्रेट एकदम. अरे काय सुचवलं बरं, त्याच्या आधीचा तो शेर पण म्हणते. आता कसं आहे माहितीये का की अरब आणि उंटाची गोष्ट आहे आता ती, त्यामुळे उंटा आता आत घुसला, आता बाहेर नाही. कसं आहे की उर्दूमध्ये ना चौदहवी का चांद ह्याचं जास्ती वर्णन नसतं. आपल्याकडे आपण काही चतुर्दशीचा चंद्र वगैरे म्हणत नाही, आपण पौर्णिमेच्या चंद्राच्या सौंदर्याची उपमा देतो. मग चौदहवी का चांद का असेल असा विचार करताना म्हणजे मला असं वाटलं, खरं काय कारण मला माहित नाही, की चौदहवी का चांद म्हणजे एक कला कमी, म्हणजे चष्मे बद्दूर, नजर नको लागायला, असं एक काहीतरी. तर म्हणून आणि मग चौदहवी का चांदवर कितीतरी सुंदर शायरी आहे, गाणी पण आहेत. तर असंच एक शायर गच्चीवर गेला होता, त्याला चौदहवी का चांद दिसला आणि मग त्याला असं वाटलं की माझी प्रिया ह्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे. मग तो खाली आला आणि आपल्या प्रियेला, महबूबाला म्हणाला, बहुत बढ़ चढ़ के दावे करता है चौदहवी का चांद, बहुत बढ़ चढ़ के दावे करता है चौदहवी का चांद, तुम्ही मेरी कसम, उठना जरा तुम भी समज जाना. मग त्याने कधी नव्हे ते तिने त्याचं ऐकलं. मग छान ती नटापट्टा करून चंद्राला चिडवायला म्हणून गच्चीवर गेली. मात्र हा पस्तावला, कारण उर्दू शायरांचं एक असतं की दिल ये कहता है कि उसने उसका चाहता भी हो और फिर ये भी कि हम ही उसे त्यांना देखील. ते सौंदर्य बाकी नाही कोणी बघायचं. आता ती गच्चीवर गेल्यावर सगळ्या गावांनी तिला बघितलं ना. आणि मग हा पस्तावला. आणि मग कल चौदहवी की रात थी, कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा, शब भर रहा चर्चा तेरा, कल चौदहवी की रात थी, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा चेहरा तेरा, कल चौदहवी की रात थी, ही पौर्णिमेची रात. आता मी मराठीत पौर्णिमाच घेतली बरं का, चतुर्दशी नाही घेतली. ही पौर्णिमेची रात ग, चोहीकडे डंका तुझा, चोहीकडे डंका तुझा, ही पौर्णिमेची रात ग. कोणी म्हणे हा चंद्रमा, कोणी म्हणे चेहरा तुझा, ही पौर्णिमेची रात ग. पंचायत त्याची काय झाली, इस शहर में किससे मिले, इस शहर में किससे मिले, हमसे तो छूटी महफिलें, हर शख्स तेरा नाम ले, हर शख्स दीवाना तेरा, कल चौदहवी की रात थी, जाऊ कुठे भेटू कुणा, जाऊ कुठे भेटू कुणा, नाही कुणी उरला सखा, जो भेटतो तो वर्णितो, तोरा तुझा नखरा तुझा. मग आता त्याला वाटलं जाऊ दे, आता संन्यासच घ्यावा. कुछे को तेरे छोड़ कर जोगी भी बन
बस्ती तेरी सहरा तेरा कल 14वीं की रात थी. जायचं तरी कुठे संन्यास घेऊन ना, सगळीकडे आहेच ती.